गोंदियामध्ये गाडी खाली करून डायरेक्ट आपण छत्तीसगड बाउंड्रीला येऊन झोपलो होतो. सकाळी उठल्यानंतर डायरेक्ट निघालो आपण आंघोळ करण्याकरिता, कारण 2 दिवस झाले होते आपण काही आंघोळ केलीच नव्हती. ओके की मध्ये आंघोळ केली एकदम, आणि चला म्हणलं आता म्हणलं आपण डायरेक्ट भंडारा मार्ग नागपूरला जाऊन आपल्याला मटेरियल घ्यायचं होतं. आणि गाडी पण लई बिघडली होती आपली, गाडीला बी व्यवस्थित केलं, समजा चादरी गिदरी बरोबर ठेवल्या, आणि चला म्हणलं इथून नाराज म्हणलं कल्टी, आणि निघालो भाऊ कसं तरी पुढं. आणि नजारा बघायचं म्हणलं, सकाळ सकाळचा नजारा एकदम ओके दिसत होता. आणि म्हणलं काय हे ट्रकवाले काय साईड दे ना, मग मारलं इकडून तिकडून यांना कसं तरी भिंगरी, आणि निघालो ना आपण. काय भावानो डायरेक्ट आलो भंडारा बायपास, जो की नवीन बनलेला आहे. आता भंडारा बायपास म्हणल्यावर खूपच चांगलं झालं ना. आता भंडाऱ्यामध्ये 2-2 तास ट्रॅफिक आपल्याला निघू देत नव्हतं भावानो. डिझेल केला भावानो पुढे येऊन फुल, कारण की डिझेल पण संपत आलं होतं आपलं. पण पोहोचलो डायरेक्ट नागपूरमध्ये, आणि नागपूरमध्ये आल्यानंतर असं वाटलं होतं की ब्रिजने गेलो की आपल्याला म्हणलं ट्रॅफिक काही लागणार नाही. आलो होतो वरच्या ब्रिजला, पण वरच्या ब्रिजला तसंच होतं भावानो, फुल ट्रॅफिक. तासभर गेलाच असेल आपला कसं तरी. बघा फुल चक्री भिरलेलीच आहे पूर्ण. कशा तरी इथून या ट्रकवाला कटच मारत होता गाडी. अरे म्हणलं जाऊ दे, एखाद्याला भिडन म्हणलं तुझा हत्यार हौशीन म्हणलं इथंच लंबा. कसं तरी आलो आपण नागपूर वाडीमध्ये, आणि इथूनच आपल्याला घ्यायचं होतं मटेरियल. आता मटेरियल वाला जो आहे ना तो गेला होता जेवायला, आणि आपण काय आपले फॅन चालू केले आणि पसरलो अजून. फुल घाम व्हायचा मित्रांनो, कारण की आता ह्यो गाडी गेल्यानंतर मग आपल्याला काही काम नव्हते. आला गाडीचा फोन येतात म्हणलं वर्थ, निघालो होतो आपण पण वर्थसाठी. आता गाडी म्हणलं काय म्हणते काय नाही बघावं म्हणलं, आणि मटेरियल देतो की काय नाही. तर माझ्याकडे नव्हते बॉक्स, आणि गाडी त्याचाच काढले बॉक्स देऊन आपल्याला बी खुश केला. आणि चला म्हणलं आता इथून निघायचं म्हणलं पुढं. आपली गाडी लावली होती आपण खाली, जे की पार्किंग मध्ये वरच्या माल्यावर होतं, आणि बाजूलाच होतं जेवणाचं. केला भावानं इथं 70 रुपये मध्ये फुलपोट जेवण. आता म्हणलं काय गाडीत बनत बसायचं म्हणलं, कारण की इकडे गरमी लय व्हायची. निघालो तर नागपूरच्या बाहेर. चला म्हणलं सरासरा निघायचं म्हणलं बुट्टी बोरी मार्ग. पुढं आलोच, आमचे 2 भाऊ भेटले, कारण की यांना जायचं लग्नाला, आणि यांची गाडी हुकली होती. आपल्याला हात दाखवल्यानंतर आपण तर थांबलोच होतो यांच्यासाठी. पुढे आलो टोलला, आणि या टोलला करत होते भांडणं, आणि आम्हाला झाले होते 15 ते 20 मिनिटं. अरे काय म्हणलं इथंच काय म्हणलं, आम्हाला जेवण बनवून चारता का म्हणलं, टोल तर टोल घेता म्हणलं, इथं थांबून ठेवता म्हणलं तुम्ही. कसं तरी मग भावाने पुढे घेतली गाडी, आणि भाऊ कसं आहे लोकलचा होता गाडी, आणि त्याच्याकडून टोल घेत होते म्हणून तिथंच भांडणं करत होता. आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि फॉलो करायला